हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. मी प्रियंका आपल्या सगळ्यांचं ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक पहिला यातील संपूर्ण सिलेबस आपण डिस्कस करणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र सेटचा रिझल्ट जे आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि आता आपल्याला नेक्स्ट जे सेट एक्झाम होणार आहे या नेक्स्ट सेट एक्झामला आपल्याला टार्गेट करायचं आहे. आणि कोणतीही एक्झाम टार्गेट करण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. पहिला म्हणजे जी एक्झाम आपण टार्गेट करीत आहोत त्या एक्झामचं फुल सिलेबस काय आहे आणि सेकंडली याचं क्वेश्चन पेपर कशा स्वरूपाचं असतं हे दोन गोष्टी आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण बघूया की पेपर 1 जो आहे महाराष्ट्र सेटसाठी याचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो कशा स्वरूपाचा आहे. यासोबतच महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक पहिला यासाठी कंप्लीट कंप्लीट क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईन वर अवेलेबल आहे. हा जो कंप्लीट क्रॅश कोर्स आहे यामध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळणार, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स असेल, संपूर्ण सिलेबसवर आधारित नोट्स आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक पहिला हा जनरल पेपर आहे आणि यामध्ये टोटल 10 युनिट्स आहे. सो हे 10 युनिटवर आधारित नोट्स आहे. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ सोबतच MCQ आणि वीकली टेस्ट सुद्धा तुम्हाला पेपर 1 साठी अवेलेबल आहे. पेपर 1 ची फीज मात्र 3000 आहे, ज्यावर तुम्हाला 20% डिस्काउंट आहे आणि मात्र 2400 रुपयामध्ये आपल्याला हा कंप्लीट पेपर 1 चा कोर्स अवेलेबल आहे. यासाठी नवीन बॅच जी आहे 5 जुलै पासून स्टार्ट होत आहे. या नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी ऑफिशियल्स नंबर आपल्याला दिलेले आहे. या ऑफिशियल्स नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप जो आहे तो प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया पेपर 1 चा कंप्लीट सिलेबस. सो पेपर 1 मध्ये टोटल आपल्याला दिसून येते टोटल युनिट्स आहेत 10. ओके, आणि गुण आहे 100. क्वेश्चन ऑफ किती क्वेश्चन्स असेल तर 50 प्रश्न असणार आहे 100 गुणांसाठी. ठीक आहे, तर असा फुल आपला पेपर 1 आहे, ज्यामध्ये पहिली जे युनिट आहे ते टीचिंग ॲप्टिट्यूड आहे ना. तर टीचिंग ॲप्टिट्यूड पहिला जो आपला महत्त्वपूर्ण टॉपिक आहे टीचिंगचं कन्सेप्ट विचारलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह काय असतं टीचिंगचे, लेवल ऑफ टीचिंगमध्ये 3 लेवल ऑफ टीचिंग आपण अभ्यास करूया, ज्यामध्ये मेमरी लेवल आहे, अंडरस्टँडिंग लेवल आहे आणि रिफ्लेक्टिंग लेवल ऑफ टीचिंग. हे 3 टॉपिक आपण अभ्यासूया. त्यानंतर काय विशेषता आहे शिक्षणाची. ठीक आहे, तर हा आपला पहिला टॉपिक. सेकंड आहे लर्नरची काय विशेषता आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण अडल्टसन आणि अडल्ट लर्नर जे आहे ठीक आहे यांची आपण विशेषता बघू, ज्यामध्ये आपण अकॅडमिक, सोशल, इमोशनल आणि कॉग्निटिव्ह आपण बघणार आहोत. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस काय असतात, व्यक्तिगत भिन्नता काय असतात हे आपण यामध्ये अभ्यासूया. फॅक्टर काय आहे इफेक्टिव्ह टीचिंगचे, ज्यामध्ये आपण टीचर, लर्नर आणि सपोर्ट म्हणजे पाठ्यक्रम जे आपलं सामग्री असते याविषयी बघूया. यासोबतच मेथड ऑफ टीचिंगमध्ये खूप महत्त्वाचं असेल, ज्यामध्ये टीचर सेंटर्ड मेथड अँड लर्नर सेंटर्ड मेथड याला आपण टीचर केंद्रित विधी आणि विद्यार्थी केंद्रित विधी असं सुद्धा म्हणतो. ऑफलाईन आणि ऑनलाईन मेथड्स काय आहे, ज्यामध्ये स्वयं अभ्यासूया, स्वयंप्रभा अभ्यासूया आणि मूक. तीनही टॉपिक मस्ट बी इम्पॉर्टंट आहे ना युनिट 1 ची. यासोबतच टीचिंग सपोर्ट सिस्टम, ज्यामध्ये ट्रेडिशनल, मॉडर्न अँड ICT बेस, यासोबत इव्हॅल्युएशन सिस्टम आपण बघूया. सोबतच टाईप ऑफ इव्हॅल्युएशन. ठीक आहे, चॉईस बेस क्रेडिट सिस्टम हायर एज्युकेशनमध्ये कशा प्रकारे अप्लाय केला जातो याचा अभ्यास करूया आणि कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग कशा प्रकारची असते युनिट 1 चा हा भाग असेल. ठीक आहे, मराठीमध्ये बघा महत्त्वपूर्ण मेमरी लेवल आपल्याला अभ्यासायचा आहे. विशेषता काय आहे ना, ज्यामध्ये आपण किशोर वयीन किंवा प्रौढ जे विद्यार्थी असतात त्यांची शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक जे वैशिष्ट्ये आहे यांचा अभ्यास करूया. अध्यापनावर कशा प्रकारे घटक परिणाम करतात, ज्यामध्ये आपण शिक्षकांवर आणि विद्यार्थीवर या फॉर्ममध्ये अभ्यास करूया. उच्च शिक्षण संस्थानामध्ये शिक्षक केंद्रित विधी काय आहे आणि शिक्षार्थी केंद्रित विधी, ऑफलाईन ऑनलाईन पद्धती, ज्यामध्ये स्वयंप्रभा आणि मूक यांचा अभ्यास करणार आहोत. मूल्यमापन आणि त्यांचे प्रकार बघूया. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम, ठीक आहे, याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत युनिट 1 मध्ये. सेकंड युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड युनिट 2. ठीक आहे, यामध्ये पहिला टॉपिक असेल रिसर्चचा अर्थ काय आहे, रिसर्चचे प्रकार काय आहे, रिसर्च जे आहे याचं
विशेषता काय आहे, पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच म्हणजे प्रत्यक्षवाद आणि प्रत्यक्षवाद दृष्टिकोन आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, ओके. यानंतर मेथड्स ऑफ रिसर्चमध्ये एक्सपेरिमेंटल म्हणजे आपलं प्रायोगिक आहे, डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक असेल, हिस्टोरिकल म्हणजे ऐतिहासिक असेल, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह हे दोनही गुणात्मक आणि मात्रात्मक पद्धती आपण अभ्यास करूया. स्टेप्स ऑफ रिसर्च म्हणजे रिसर्चच्या जे पायऱ्या आहेत त्या आपल्याला अभ्यासायचं आहे. थेसिस आणि आर्टिकल रायटिंग, फॉर्मॅट आणि स्टाईल ऑफ रेफरन्सिंग आपण अभ्यासूया. अप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च, ठीक आहे, आणि रिसर्चची काय नैतिकता आहे, एथिक्स काय आहे, युनिट 2 चा हे भाग असेल. ठीक आहे, तर हे आपले मराठीमध्ये युनिट क्रमांक 2. 3 आहे कंप्रेशन म्हणजे पॅराग्राफ. यामध्ये आपल्याला 5 प्रश्न येणार आहे ना, तर आपल्याला मोठा पॅराग्राफ दिलेला असतो. ओके, आणि यामधून आपल्याला काय करायचं आहे, 5 प्रश्न सोडवायचे आहे. तर पॅराग्राफ कशा प्रकारे सोडवायचं हे सुद्धा आपण अभ्यासूया. ठीक आहे, युनिट 4 चा आपण जर विचार केला तर कम्युनिकेशन आहे, याला मराठीमध्ये संप्रेषण, संचार असं प्रकारे आपण म्हणतो, बरोबर ना. ओके, तर यामध्ये काय अभ्यासूया, यामध्ये सर्वप्रथम मीनिंग पाहूया, संप्रेषणाचा अर्थ काय असतो, संप्रेषणाचा प्रकार काय आहे, संप्रेषणाची विशेषता फर्स्ट टॉपिक मध्ये अभ्यासू. सेकंड आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, ज्यामध्ये आपण वर्बल कम्युनिकेशन, नॉन वर्बल म्हणजे मौखिक गैर मौखिक संप्रेषण काय असते, इंटर म्हणजे आंतर कल्चरल कम्युनिकेशन किंवा गट कम्युनिकेशन ज्याला ग्रुप कम्युनिकेशन म्हणतात, क्लासरूम कम्युनिकेशन म्हणजे कक्षा संप्रेषण ज्याला आपण म्हणतो. ओके, हो, हा आहे आपला सेकंड टॉपिक. थर्ड आहे बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे प्रभावी संचाराच्या काय बाधा आहे ते आपण अभ्यासूया. भौतिक बाधा आहे, फिजिकल आहे ना, व्यक्तिगत बाधा आहे. ओके, सो हे आपण इथे अभ्यासूया टॉपिक 3. नंतर मास मीडिया अँड सोसायटी जे आहे आपला लास्ट टॉपिक असेल युनिट 4 चा. ओके, हे मराठीमध्ये दिलेले आहे. ही PDF तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार. ओके, जेणेकरून आपल्याला सिलेबस सुद्धा आपल्याजवळ असायला हवं. यानंतर नेक्स्ट युनिट आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, ज्यामध्ये टाइप्स ऑफ रिझनिंग आपण बघूया, लेटर सिरीज, नंबर सिरीज याचा अभ्यास करूया, कोड आणि रिलेशनशिप अभ्यास करूया. ओके, मॅथमॅटिकल फ्रॅक्शन, ठीक आहे, टाइम अँड डिस्टन्स याची आपल्याला येते, रेशिओ काढायला येते. ठीक आहे, यानंतर पर्सेंटेजवर प्रश्न विचारतात, प्रॉफिट अँड लॉसवर आपल्याला प्रश्न दिसून येतात आहे ना, ॲव्हरेज काढावं लागतं. तर हे कसं मॅथमॅटिकल रिझनिंगचा पार्ट आहे, तर याला सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे, कारण एक्झाममध्ये जे आहे आपल्याला मॅथमॅटिकल रिझनिंगचा पार्ट सुद्धा दिसेल. ठीक आहे, गणितीय तर्क, तर्काचे प्रकार, संख्या, पत्र आहे ना, हे सगळं आपण या युनिटमध्ये अभ्यासूया. आता लॉजिकल रिझनिंग मध्ये 2 पार्ट आहे. ठीक आहे, एक तर तुम्हाला युक्त्या दिलेल्या असतात, बरोबर, आणि सेकंडली इंडियन लॉजिक आहे यामध्ये. ठीक आहे, तर बघा सगळ्यात प्रथम आपण काय अभ्यासूया, सर्वप्रथम आपण बघूया युक्त्या. ठीक आहे, युक्त्यांची रचना समजून घेऊया, त्यांचे स्वरूप, ठीक आहे, यांची रचना, मूळ, आकृती, औपचारिक आणि अनौपचारिक भ्रम काय असतात हे समजून घेऊ. ओके, भाषेचा वापर आहे, संज्ञांचा अर्थ आहे. ओके, हा सेकंड टॉपिक. यानंतर बघा वेन डायग्राम आहे, युक्तिवादाची वैधता आहे. ठीक आहे, तर हा झाला आपला पहिला पार्ट, ज्यामध्ये युक्त आपल्याला सोडवावे लागतात. सेकंड पार्ट आहे भारतीय तर्कशास्त्र, ज्याला इंडियन लॉजिक्स आपण म्हणतो. इंडियन लॉजिकमध्ये ज्ञानाचे साधन आहे, ज्यामध्ये प्रमाणाज आहे, अनुमाना आहे, उपमाना आहे, शब्द आहे, अर्थपत्ती है ना, आणि अनउपलब्धी. हा पहिला टॉपिक, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड आहे अनुमानाचे प्रकार, व्याप्ती दिलेली आहे आणि हेत्वाभास आहे. ठीक आहे, तर हा आपला सेकंड टॉपिक असेल इंडियन लॉजिकचे. हे 2 टॉपिक खूप व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यासायचं आहे. यानंतर आहे डी आणि आय म्हणजे DI, डाटा इंटरप्रिटेशन आहे ना, तर यामध्ये सोर्स आपण बघू, क्लासिफिकेशन ऑफ डाटा, क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह डाटा काय असतो पहा. यामध्ये पाय चार्ट असो, हिस्टोग्राम असो, पाय चार्ट असो, बार चार्ट आहे, पाय चार्ट आहे, टेबल चार्ट आहे किंवा लाईन चार्ट आहे. मॅपिंग ऑफ डाटा, ठीक आहे, हा व्हेरी इम्पॉर्टंट. 5 प्रश्न यातून तुम्हाला नक्कीच दिसून येते. त्यामुळे हे सगळे टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थितरित्या काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे ना. तर बघा हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरेल. ओके, नेक्स्ट आपली युनिट आहे ICT वर आधारित. युनिट हे 8 आहे, युनिट क्रमांक 8 ICT. ठीक आहे, तर ICT मध्ये सर्वात पहिला आहे प्रश्नावली, शब्दावली. आता शब्दावली म्हणजे जसं HTML म्हणजे काय आहे ना, HTML चं फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर हा सगळा पार्ट असेल आपलं ICTचं, बरोबर. ओके, यानंतर इंटरनेट काय असतो, इंट्रानेट काय असतो, ईमेल. ओके, ईमेलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची काय माहिती आहे, कशा प्रकारे होत असतं. ठीक आहे,
काय काय इन्क्लुडेड आहे याचा अभ्यास आपण करूया। उच्च शिक्षणातील जे डिजिटल उपक्रम आहे यावर सुद्धा आपल्याला यावर्षी सुद्धा प्रश्न होता, तर हाही टॉपिक महत्त्वपूर्ण ठरेल। आणि ICT आणि प्रशासन लास्ट टॉपिक युनिट 8चा। ओके, नंतर युनिट 9चा जर विचार केलं, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, पहिला टॉपिक MDG गोल्स असेल, MDG गोल्स, आणि सेकंड असेल SDG गोल्स म्हणजे मिलेनियर्स डेव्हलपमेंट गोल्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हा आपला पहिला टॉपिक। ह्युमन एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन, ठीक आहे, इम्पॅक्ट काय आहे एन्व्हायरमेंट मानव पर्यावरणचा है ना। यानंतर इश्यूज मस्ट बी इम्पॉर्टंट, लोकल आहे, रिजनल आहे किंवा ग्लोबल असो, खूप महत्त्वाचा आहे इश्यू आहे ना। यासोबतच पोल्युशनच्या हेल्थवर, मानवाच्या हेल्थवर काय परिणाम पडतो बघा हा टॉपिक। या व्यतिरिक्त एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल नॉईस आहे ना, वेस्टेज आहे, क्लायमेट चेंज है ना, हे सगळे टॉपिक महत्त्वाचं आहे। आता बघा इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, युनिट 9 मोठी आपल्याला वाटतं पण खूप छान अशी युनिट आहे, कारण हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, ज्यामध्ये सहस्त्राब्दी विकास आहे, शाश्वत विकास आहे ना, पहिलाच टॉपिक आहे हा। बघा पर्यावरणातील स्थानिक काय मुद्दे आहे, प्रादेशिक काय मुद्दे आहे आणि जागतिक, ज्यामध्ये आपण वायू, जल, माती असो, ध्वनी असो, कचरा आहे ना, हवामानातील बदल आणि त्याची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनावर काय परिणाम होतात हे आपण अभ्यासणार। मानवी आरोग्यावर प्रदूषकाचे परिणाम काय होते है ना। ओके, नंतरच आपण बघू नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधन, ज्यामध्ये स्वैर, वारा आहे, माती आहे, जल आहे, भू औष्णिक आहे, बायोमास, परमाणु आणि जंगले युनिट 9चा हा पार्ट आहे। नैसर्गिक धोके काय असतात, शमन काय असतात, हे सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे। पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा आपण अभ्यासूया। यानंतर राष्ट्रीय कृती योजना, आंतरराष्ट्रीय जे काही करार झालेले आहे, ज्यामध्ये मॉन्ट्रियल आहे, रिओ समिट आहे, जैवविविधतेसाठी झालेले असो, क्योटो प्रोटोकॉल असो, पॅरिसचा करार असो किंवा आंतरराष्ट्रीय स्वैर आघाडी असो, हे युनिट 9 खूप महत्त्वपूर्ण आहे। यावर्षी सुद्धा यावर बहुधा प्रश्न आपल्याला दिसलेले आहे आणि समोरही यावर आपल्याला प्रश्न दिसून येईल, ठीक आहे। तर बघा युनिट क्रमांक 10 लास्ट युनिट आहे, हायर एज्युकेशनची आहे, ज्यामध्ये आपल्याला एन्शियंट एज्युकेशन प्रणाली, ठीक आहे, गुरुकुल प्रणाली यापासून आपण सुरू करूया। नंतर आपण मीडियावेल मध्ये जाणार, म्हणजे मध्यकालीन, यावेळेस तर मध्यकालीन माध्यमिक शिक्षण कोणत्या फॉर्ममध्ये व्हायचे, मक्तब व्हायचं, मदरसामध्ये व्हायचं, अशा प्रकारचं सुद्धा प्रश्न होतं, त्यामुळे मध्यकालीन इतिहास आपण अभ्यासूया। स्वातंत्र्यपूर्वी, ठीक आहे, जसं वूडचा खलिता असो, मॅकॅलेची युनिट असो, हे जे आहे स्वातंत्र्यपूर्वीचे जे शिक्षणासाठी आयोग आलेले आहे त्यांचं, आणि यानंतर जेव्हा आपण पहिला आयोग बघतो राधाकृष्णन आयोग यांच्यापासून तर 2020चे पॉलिसीपर्यंतचा अभ्यास आपण या सेशनमध्ये करणार। या व्यतिरिक्त बघा प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन विषयी अभ्यास करूया। व्हॅल्यू एज्युकेशन काय असतं आणि एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, ठीक आहे, पॉलिसी, गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन याचा सुद्धा अभ्यास आपल्याला लास्ट युनिट म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये करायचा आहे। ओके, तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की किती आपला अभ्यासक्रम आहे, तर टोटल 10 युनिट्स आहे, ठीक आहे। तर हे 10 युनिट आपल्याला अभ्यास करायचा आहे। या व्यतिरिक्त नेक्स्ट जी आपली एक्झाम आहे त्याला आपण टार्गेट करीत आहोत, त्यामुळे नेक्स्ट एक्झाम टार्गेट करण्यासाठी आपल्याला आजपासूनच कामाला लागायचं आहे, म्हणजे अभ्यासाला लागायचं आहे, बरोबर। ओके, त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कोर्स सुद्धा लॉन्च झालेला आहे। या कोर्सला तुम्ही परचेस करण्यासाठी आपले ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा। ओके, आणि अशाच प्रकारे व्हिडिओ जे आहे ते बघत राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा आपल्याला करायचं आहे। थँक्यू सो मच।